कशात सर्व मजेत ना, तर मजेतच राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा। गुरुवारची स्वामींची केलेली नित्यसेवा, स्वामींच्या मूर्तीवर केलेला अभिषेक आणि घरातल्या देवघराची देवपूजा। नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल। आणि व्हिडिओ दाखवता दाखवता मी एक तुम्हाला कथा सांगणार आहे, तीही तुम्हाला आवडेल, त्यातूनही काहीतरी बोध मिळेल। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावाच लागणार आहे आणि नंतर मला कमेंट करून सांगा की कसा वाटला व्हिडिओ आणि कशी वाटली कथा। तर सध्या आहे ना, कसं आहे की आपण स्वतःकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा इतरांकडे जास्त लक्ष असतं। आपलं काय चाललंय, आपल्याला काय करायचंय, आपण काय खातो, आपलं शरीर काय म्हणतंय, यापेक्षा आहे ना दुसऱ्याचं काय चाललंय, दुसरा कुठं चाललाय, कुठं राहतोय, काय खातोय, काय करतोय, सध्याची काय हालचाल आहे, हे मात्र आपल्याला काटेकोरपणे माहिती असतं। म्हणजेच आपल्यापेक्षा जास्त दुसऱ्यांचाच विचार आपल्या मनात घोळत असतो। म्हणून नक्कीच ही कथा ऐका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला यातून थोडं तरी काहीतरी मिळून जाईल। आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर असे छान व्हिडिओ आहेत, तुम्हालाही आवडतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही सबस्क्राईब लाईक केल्यानंतर असे छान व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन येतं। तर चला व्हिडिओही पहा, पूजा केलेलीही कंटिन्यू करा आणि काय कथा आहे तीही मन लावून ऐका, नक्कीच तुम्हाला आवडेल। तर एक गुरु आणि शिष्याची कथा आहे। एकदा एक शिष्य गुरु माऊलींना नम्रपणे म्हणाला, गुरुदेव, जगात अनेक जण मोठमोठ्या गोष्टी बोलतात, धर्म, भक्ती, वैराग्य, ज्ञान यावर प्रवचन देतात, पण त्यांच्या आचरणात ते दिसत नाही। मग मी विश्वास कोणावर ठेवू? गुरु माऊली स्मित हास्य करत म्हणाले, नदीचं पाणी प्यायचं असतं, नदीकाठच्या दगडांची मोजमाप करायची नसते। जगात कोण कसं आहे हे पाहण्यात आयुष्य खर्च करतो, तर जगाकडे काय आहे, कसं चाललंय हे जर आपण कायम पाहत राहिलो तर स्वतःच्या अंतःकरणाकडे पाहायला वेळच उरणार नाही। शिष्य पुन्हा म्हणाला, मग अशा लोकांकडे दुर्लक्ष कसे करावे? गुरु माऊली म्हणाले, आकाशात ढग येतात आणि जातात, सूर्य आपल्या तेजात अढळ असतो, तसेच तूही इतरांच्या दोषाकडे पाहू नकोस। दुसऱ्याचा अहंकार पाहत बसलास तर नकळत तोच अहंकार तुझ्या मनातही शिरेल। स्वतःच्या मनावर लक्ष ठेव, गुरुने दिलेल्या नामात राहा, तेच तुझे रक्षण करतील। शिष्याने पुन्हा विचारले, गुरुदेव, मग खरी भक्ती कशी ओळखावी? गुरु माऊली प्रेमाने म्हणाले, ज्यांच्या मनात गुरुचे स्थान मोठे असते, ज्यांच्या मनात स्वतःचे मोठेपण नाही आणि गुरुचं सर्वस्व आहे अशी भावना असते, त्यांची भक्ती खरी। जो जगाला बदलण्याआधी स्वतःला बदलतो, तोच गुरुच्या कृपेचा अधिकारी ठरतो। दुसऱ्याला उपदेश करण्यापेक्षा स्वतःच्या मनातील वासनांना, अहंकाराला आणि उपेक्षांना जिंकणे हेच मोठे साधन आहे। त्या दिवशी शिष्याच्या डोळ्यात अश्रू आले। त्याला उमगले की जग बदलण्याची धडपड करण्यापेक्षा गुरुचरणी मन स्थिर करणे अधिक आवश्यक आहे। बाहेरचा कोलाहल कमी झाला की अंतःकरणात गुरुचा आवाज स्पष्ट ऐकू येतो आणि ज्या क्षणी मन गुरुच्या चरणी एकरूप होते, त्या क्षणी जगाचे आकर्षण आपोआपच विरघळून जाते। तेव्हाच भक्तीची खरी तळमळ जागृत होते आणि सद्गुरूंची कृपा सहज होते आणि सहज अनुभवायला येते। तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। असे छान व्हिडिओ दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न असेल। तर चॅनलवरचे वेगवेगळे व्हिडिओ आहेत तेही पहा, चॅनलही चेकआउट करा, म्हणजे तुम्हाला कळेल। आणि आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।